मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च हप्ता अपडेट आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज 30 एप्रिल आहे आणि KYC दुरुस्तीची शेवटची तारीख आहे। आज वितरणाच्या संदर्भात खुशखबरी येणार का? आणि आजच्या दिवसाकडे सगळ्या बहिणींचं लक्ष आहे, कारण आज संध्याकाळपर्यंत GR येण्याची शक्यता आहे आणि खुशखबरसुद्धा येऊ शकते। ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC दुरुस्ती केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण आज शेवटची तारीख आहे आणि पुढे आता तारीख वाढवून मिळणार नाही आणि शासनाकडून ही वेबसाईट काढून घेतल्या जाईल। नंतर ज्यांनी KYC दुरुस्ती केली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। मला तरी असं वाटते आतापर्यंत सगळ्या बहिणींनी KYC दुरुस्ती केलेली असेल, फक्त नवीन KYC साठी अजून संधी मिळालेली नाही आणि खूप बहिणींची KYC बाकी आहे। जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा बहिणी आहेत ज्यांनी एकदाही KYC केलेली नाही, परंतु अजून नवीन KYC बाबतीत कुठलीही अपडेट आलेली नाही। आज 30 एप्रिल आहे आणि अजून मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला मिळायचा आहे। मार्च पूर्ण संपलेला आहे, आता एप्रिलसुद्धा संपत आलेला आहे। आज 30 एप्रिल 2026 आहे आणि अजूनही कुठल्याही प्रकारचा मार्च महिन्याचा GR आलेला नाही। मग पुढे एप्रिल महिन्याचा कधी येईल आणि वितरण कधी होईल? दोन हप्ते आपले पेंडिंग राहिलेले आहेत। मग 2 हप्ते शासनाने एकत्रित दिले तर लाडक्या बहिणींसाठी चांगलंच होणार आहे, परंतु 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। आधी मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपयाचा तो बहिणींना मिळणं खूप आवश्यक आहे। त्यासाठी आज संध्याकाळपर्यंत GR यायला हवा आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये वितरण व्हायला हवे। आज 30 एप्रिल असल्यामुळे आज KYC दुरुस्तीची शेवटची संधी आहे, तर आज खुशखबरी येईल अशी अपेक्षा आहे। तर आज संबंधित विभागाने GR काढून लवकरात लवकर वितरण करायला हवे, कारण लाडक्या बहिणीमध्ये आता नाराजी दिसत आहे। बहिणी आतुरतेने मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता आणि त्याची अपडेट कुठलीही अजूनही आलेली नाही आणि एप्रिलसुद्धा पूर्ण संपत आलेला आहे। आता KYC दुरुस्ती पद्धतसुद्धा पूर्ण होणार आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला KYC दुरुस्ती करता येईल। मग उद्यापासून KYC दुरुस्तीची पद्धतसुद्धा बंद होणार आहे आणि वेबसाईटसुद्धा आपल्याला बंद दिसणार आहे। म्हणून ज्या बहिणींची KYC दुरुस्ती झाली नसेल त्यांनी करून घ्या आणि ज्यांची झालेली असेल दुरुस्ती तर खूप चांगलंच आहे, त्यांना हप्ता मिळणार आहे। परंतु हप्ता यायला आणखी किती दिवस बाकी आहे असा प्रश्न सगळ्या बहिणींच्या मनामध्ये आहे। वितरणाला 2-2 महिन्याचा विलंब होत आहे, तर शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे का? शासनाकडून कुठल्याही प्रकारचे वितरणासंबंधित अजूनही अपडेट आलेली नाही। लाडक्या बहिणी आशेवर बसलेल्या आहेत की येत्या 1-2 दिवसांमध्ये वितरण होईल आणि त्यांना त्यांचा मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये तो मिळेल। परंतु मार्च पूर्ण संपून गेलेला आहे, एप्रिल पण संपलेला आहे आणि 2 महिन्याची गॅप इथे आपल्याला पडताना दिसत आहे। इतकी गॅप कुठल्याही वितरणामध्ये पडलेली नाही। हा पहिला 1 महिना आहे मार्च महिना की एवढा जास्त वितरणाला विलंब झालेला आहे आणि असं व्हायला नको, कारण 12 महिन्याचा निधी जर बजेटमध्ये मंजूर झालेला असेल तर वितरण वेळच्या वेळी व्हायला हवे। लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मार्च महिन्याचा हप्ता देण्यात यावा। या व्हिडिओच्या शेवटी आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे का? लाडक्या बहिणींना विसरून चालणार नाही, लवकरात लवकर त्यांचा हप्ता त्यांना द्यावा ही विनंती असणार आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण शासनाला विनंती करत आहोत की आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांनी लवकरात लवकर GR काढून वितरणाला सुरुवात करावी। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।